जामखेड नगर परिषदेने शहर विकासाचा केलेला प्रारूप आराखडा हा पूर्णपणे चुकीचा व अन्यायकारक असून तो पूर्णपणे रद्द करावा यासाठी विविध प्रकारे केलेल्या आंदोलनानंतर बचाव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सभासदांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर हा आराखडा रद्द करत त्याबाबत आदेश जारी केला असून हा आराखडा पुन्हा नव्याने करण्याचे सूचित करण्यात आल्याची माहिती जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी जामखेड येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जवळजवळ शहरातले अनेक घर या आराखड्यामध्ये बाधित होत आहेत. राज्य रस्ता आहे, नंतर राष्ट्रीय महामार्ग आहे, आपल्या शहरातून जाणारा इतर रस्ते आहेत. ह्या सगळ्या रस्त्यामधले लोक बाधित होत होते आणि मग जामखेड शहर पूर्ण भकास होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आराखडा पाहिल्यानंतर. आणि म्हणून गावा आराखड्याला विरोध करण्याचं ठरवलं आणि चांगल्या प्रकारे विरोध केला. कुठलंही काम करायचं असलं तर त्याच्यात सुसूत्रता आली पाहिजे म्हणून एक कृती समिती या ठिकाणी केली गेली. या कृती समितीमध्ये 11-12 आम्ही सदस्य आहोत. त्यातला मी एक सदस्य आहे. फक्त मग वयाने मोठा ह्यांच्या सगळ्यापेक्षा म्हणून हे मला अध्यक्ष म्हणतात, नाही तर आम्ही सगळे सारखेच आहेत. या समितीने ठरवलं की आपण याला विरोध करू आणि मग विरोध करण्यासाठी लोकांना, गावकऱ्यांना बरोबर घेतलं. गाव बंद राहिलं, उपोषण झालं आणि गावामध्ये जागरूकता निर्माण झाली. याचा फायदा असा झाला की गावांना, काही लोकांना तरी कळलं की याच्यात आपण बाधित होतो. आराखडा हा काही विशिष्ट हेतू ठेवून झाला असं वाटत होतं. खरं तर त्या आराखडा रद्द यातली पहिली मागणी अशी होती आपली की हा आराखडा या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून तयार झालेला आहे. तो लोकनियुक्त प्रतिनिधीच्या माध्यमातून तयार व्हायला पाहिजे होता. की लोकनियुक्त प्रतिनिधी जे असतील त्यांना या गावच्या खाचा खोचा, या गावची गरज, या गावात असलेल्या लोकांची गरज, या सगळ्या गोष्टी माहिती असतात, होत असतात. आणि मग लोकांची काय गरज आहे, या गावाला आवश्यक काय आहे, किंवा लोक किती बाधित होत आहेत, हा सगळा विचार करून या कृती समितीने निर्णय घेतला आणि हा आराखडा रद्द झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. सगळे या प्रयत्नात सहभागी झाले आणि म्हणून बऱ्याच प्रमाणात हा आराखडा रद्द होईल की नाही, कारण 4 दिवसांनी 8 दिवसांनी आता आचारसंहिता लागू शकते. असा का होईना हा रद्द झाला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. मी दोन्ही आमदारांना भेटलो. मान्य आमदार रोहितदादा पवार असतील, मान्य आमदार राम शिंदे साहेब असतील, या दोघांनाही भेटलो होतो. खरं तर आमदार रोहित पवारांनी थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते दुर्लक्ष कशामुळे केलं तर तो जो आराखडा तयार केलेला आहे ती एजन्सीच बारामतीची होती. त्या बारामतीच्या एजन्सीने आराखडा केलता आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की त्यांनी योग्य केलेलं आहे. त्यांनी ते बारीक पाहिलं नाही, पण त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. नंतर आम्ही राम शिंदे साहेबाकडेही गेलो, त्यांनाही निदर्शनास आणून दिलं की हा आराखडा असा असा चूक आहे. आणि चूक म्हणण्यापेक्षा याच्यामुळे लोक खूप बाधित होत आहेत आणि गोरगरिबाची घरं जात आहेत, सामान्य माणसाच्या जागा जात आहेत. रिझर्वेशन तर टाकावंच लागणार आहे, रिझर्वेशन काय कॅन्सल होत नाही. रिंग रोड करावाच लागणार आहे, ती गरज आहे. रस्ते थोडे मोठे झाले पाहिजेत, ही गरज आहे. परंतु शहराचा रिंग रोड जर 45 मीटरचा होत असेल तर मधला नॅशनल हायवे परत 45 मीटर करण्याची गरज नाही असं साधा आम्हाला वाटतं. किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपण गेलो नाही, जामखेडच्या मेन पेठेत रुंदीकरण करून सगळ्यांच्या जागा संपवायच्या की काय, हा विचार त्यांनी पाहिला नव्हता. थोडं रुंदीकरणाची गरज आहे, जिथं माणसं जाई होत आहे तिथं परंतु एवढं रुंदीकरण करून सगळे जागा संपवतं का काय, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी या प्रारूप आराखड्यात होत्यात. आणि त्याचा विचार करता करता मग आम्ही या स्टेपवर आलो की हा कसा का होईना रद्द झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. माननीय राम शिंदे साहेब असतील, खरं तर माझं शिवसेनेत काम होतं त्यामुळं मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन हे करू शकू असं वाटायचं आणि त्याच्यात राम शिंदे साहेबाचा हातभार एवढा मोठा लागला की ही प्रारूप आराखडा रद्द करण्यास मदत झाली. आणि निश्चित काल मुख्यमंत्री साहेबांनी आणि मान्य आमदार राम शिंदे साहेबांनी जे सहकार्य केलं त्यातून हा आराखडा होण्याचं थांबले. नवीन जी लोकनियुक्त बॉडी असेल किंवा जे पदाधिकारी असतील
त्यांना घेऊन हा आराखडा तयार व्हावा अशी आमचीच मागणी आहे. आणि त्यामुळं निश्चित पत्रकारांनी बोधले साहेबांनी विचारलं की पुढे काय असेल, तर पुढे या शहराचा चांगल्या पद्धतीने कसा आराखडा तयार होईल यासाठी आम्ही सगळे लक्ष घालणार आहेत. आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. जे अधिकारी येतील त्यांना ते सांगितलं पाहिजे. आणि की गावाच्या पासनं 2-2.5 किलोमीटरवरती रिंग रोड असावा. 2-2.5 किलोमीटरवरती रिंग रोड गेला तर तिथल्या जागेची किंमत आता जिथं रिंग रोड झाला त्यापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे शेतकरी जरी बाधित होत असले तरी नुकसान फार मोठं होत नाही. आणि जिथपर्यंत रिंग रोड आहे त्या रिंग रोड पर्यंत आपोआपच सर्व आपला ग्रीन झोन कमी होऊन येलो झोन तयार होतो. आणि रिंग रोडच्या बाहेरही कमीत कमी 500 मीटर पर्यंत येलो झोन असला पाहिजे की ज्याच्यामुळे दोन्ही बाजूला तिथेही घरं होऊ शकतात, विकास होऊ शकतो आणि शहर एक चांगलं सुंदर शहर तयार होऊ शकतं. अशा पद्धतीचं लक्ष त्या ठिकाणी दिलं जाईल. परंतु एक महत्वाचं आहे, ज्यांना या आराखड्यात इंटरेस्ट होता त्यांचा मनसुबा मान्य आमदार राम शिंदे साहेब असतील यांच्या सहकार्याने, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांच्या आशीर्वादाने त्यांचा मनसुबा मोडीत निघालाय. आणि सामान्य माणसाला जे पाहिजे ते करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण या ठिकाणी करणार आहेत. आणि त्याच्यासाठी आम्हाला पत्रकाराची फार महत्वाची गरज भासणार आहे की पत्रकार कुठेही जिथं अन्याय होत असेल तिथं न्याय देण्याची भूमिका पत्रकार करू शकतात. आणि म्हणून जामखेड सुधारलं पाहिजे, जामखेडचा विकास झाला पाहिजे, जामखेड मोठं झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तरी इथालला भूमिपुत्र हा हवालदिन झाला नाही पाहिजे, तो मारला गेला नाही पाहिजे, हेही बघितलं पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढचा आराखडा तयार करण्याचा जो प्रयत्न होईल त्याच्यातही आपण सगळेजण सहभागी व्हायचे. का हा आपला हक्क आहे. या मुख्यमंत्री साहेबाच्या या आदेशामुळं हा प्रारूप आराखडा कॅन्सल झाला आणि बाधित जे मंडळी आहे त्यांच्या मनावरती, चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे. जामखेड प्रारूप विकास आराखडा यासाठी गेल्या 4 महिन्यापासून जी समिती स्थापन झालेली आहे त्या समितीचं गेल्या 4 महिन्यापासून माननीय प्राध्यापक मधुकर आबरायबाद यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मागील 4 महिन्यापासून या डीपी प्लॅन संदर्भात आम्ही सर्वांनी खूप अतिशय मेहनत घेतली सर्वांनी व समस्त जामखेडकरांनी यासाठी खूप मोठा प्रतिसाद दिला. मागील काळामध्ये धरणे आंदोलन झाले, उपोषण झाले, लाक्षणिक 1 दिवसाचं मोठ्या प्रमाणात बंद झालं व सतत मुंबईला मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आज या संपूर्ण आमच्या आंदोलनाला यश आलं आहे या ठिकाणी असं मी नमूद करतो. आणि सविस्तर संपूर्ण माहिती आमचे सहकारी विनायकजींनी दिलेलीच आहे. म्हणून मी जास्तीचं न बोलता मी सर्व पत्रकार बंधूंनाही मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो का गेल्या अनेक दिवसापासून सर्वांनी हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रश्न हा ज्वलंत केला आणि सर्व जामखेडकरांना व मुंबईपर्यंत याची सर्वांना दखल घ्यावी लागली व समस्त आमच्या जामखेडकरांना, समस्त शहरवासियांना यामधून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला न्याय मिळाला. तर मी असंच आमचे लोकप्रतिनिधी जामखेड कर्जतचे भूमिपुत्र आणि आमदार राम शिंदे साहेबांनी यामध्ये खूप मोठी आम्हाला मदत केली आणि अशीच मदत त्यांची कायम आम्हाला सर्व जामखेडकरांना, शहरवासियांना राहावं. आणि पुढेही आम्ही याच पद्धतीने शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीचे काम होतील आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल सर्व आम्ही एकत्रित येऊन नक्कीच त्या ठिकाणी आम्ही या पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये त्या ठिकाणी उभं राहू आणि कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आम्ही पूर्व तयारीने काम करू. तसंच सर्वांचे या ठिकाणी मिळालेल्या आंदोलनामुळे सर्वांचे, समितीचे व सर्व जामखेडवासियांचे मनपूर्वक आभार. शहर प्रारूप विकास आराखडा जो अन्यायकारक पद्धतीने जामखेडकरांवर लादला होता तो आज खऱ्या अर्थानं त्याचं सार्थक झाल्यासारखं आम्हाला नक्कीच वाटतंय. जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या माध्यमातून कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार राम शिंदे साहेब यांच्या दरबारी ज्यावेळी हा विषय गेला त्याच्यानंतर त्यांनी याची गांभीर्यता लक्षात घेऊन जामखेडकरांचा जो ज्वलंत प्रश्न आहे, 2700 घरांवर एका अर्थाने कुऱ्हाडच कोसळती का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, याची गांभीर्यता त्यांनी लक्षात घेतल्याच्या नंतर हा जो काही प्रश्न आहे तो या राज्याचे नगरविकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब
यांच्या वर्षा या निवासस्थानी हा प्रश्न कृती समितीचं शिष्टमंडळ घेऊन तिथं पोहोचवला आणि याची काही गांभीर्यत आहे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करायला सांगून स्पष्टपणे आजच्या या GR मध्ये स्वयंस्फूर्त अहवाल याचा मागवावा आणि पुढील कारवाई नव्याने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने दिलेत. खरं तर जामखेडकरांसाठी ठेवलेला हा उत्स्फूर्त बंद होता, विविध आंदोलनं होती. या सगळ्यांच्या रूपातून जामखेडकरांच्या सहकार्याने या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्यासारखं दिसतंय. खूप कमी वेळाला ग्रामस्थांसाठी आंदोलन करतात, त्यापैकी आज यावेळेचं एक आंदोलन होतं आणि ते एक आमदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण झाल्यासारखं नक्कीच वाटतंय. जामखेड शहरातील जी काही यापुढे होणारा विकास आराखडा आहे याच्यामध्ये कमीत कमी घरांचं नुकसान कसं होईल, कमीत कमी जास्तीत जास्त रस्त्यामध्ये कमीत रस्ते कसे जातील, गोरगरिबांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, जे काही त्यांचा उदरनिर्वाह भागून छोटे काही पैसे माग बचत करून त्यांनी घरं बांधलेले असतात त्याचं नुकसान या आत्ताच्या ज्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये होताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. बरेचसे घरकुल असतील ते देखील याच्यामध्ये जात होते. काही ठिकाणी तर असं झालं की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साधारणतः 500 स्क्वेअर फूटवर इंडस्ट्रियल एरिया टाकलाय, म्हणजे त्याच्या मागचं काही गणितच कळलं नाही. मध्यवर्ती ठिकाणी गावठाण एरियामध्ये त्याचं काही म्हणजे कसं लक्षातच आलं नाही की कशा पद्धतीने केलाय. म्हणजे अशा प्रकारचे अनेक अन्यायकारक त्याच्यामध्ये रिझर्वेशन टाकले होते. त्याचप्रमाणे रस्त्याचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणी 150 फुटाचा रस्ता दाखवला होता, ज्याचे की आपण आता रिंग रोड या शहराला त्यांनी दिलाय. तो रिंग रोड 1.5 किलोमीटरवर आहे, तो रिंग रोड 4 किलोमीटर पर्यंत करावा, जेणेकरून आता जो नॅशनल हायवे शहरातून जातोय त्या माध्यमातून तो एकमेकाला लिंक होईल आणि शहराचा विकास आणखीन वाढला जाईल असं मला या माध्यमातून वाटतं. पुनश्च एकदा कृती समितीने एकत्रित येऊन जामखेडकरांसाठी केलेलं हे आंदोलन यशस्वी होताना दिसतंय. त्याबद्दल मी कृती समितीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जामखेड शहरातील तमाम नागरिकांनी आणि याच्यामध्ये जे काही बाधित होते त्यांनी आम्हाला सर्वांनी साथ दिली, त्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आमदार आदरणीय राम शिंदे साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नगर परिषद स्थापन झाल्यानंतर जो शहराचा शहर विकास आराखडा DP प्लॅन हा तयार करावा लागतो, तर तो प्रस्ताव तयार करण्यासाठी नगरसेवकांनी तत्कालीन प्रस्ताव पाठवला होता. DP प्लॅन शहराचा तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर शहराची बॉडी बरखास्त झाली आणि प्रशासक आलं. प्रशासक आल्यानंतर प्रशासकाच्या काळात हा DP प्लॅन, त्याचा काय सर्वे असेल काय असेल ही सगळ्या गोष्टी झाल्या. तर तो अन्यायकारक होता. कुणाच्या तरी एखाद्या डेव्हलपरला फायदा पोहोचल या संदर्भात नका आणि गोरगरीब लोकांचे सर्वसामान्य जनतेचे त्यात नुकसान होणार होतं. तर तो झालेला DP प्लॅन प्रशासनाच्या काळातला रद्द होण्यासाठी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती ही सर्व गावकऱ्यांनी जामखेड येथे शनी मंदिरामध्ये सर्व गावकरी गोळा झाले पहिल्या मिटिंगला. त्याच्यानंतर तिथं ठरलं की ह्याची समिती झाली पाहिजे आणि समिती जाऊन सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने बॉडी एक समिती तयार केली, त्यात पदाधिकारी तयार केले. तर आबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या गावकऱ्यांनी आबांना अध्यक्ष केलं आणि सचिव म्हणून विनायक राऊत, कार्याध्यक्ष असतील आकाश बापना, उपाध्यक्ष असतील हाजी कादर साहेब, अमित शेठ चिंतामणी, आम्ही सगळे पदाधिकारी त्यात सगळे झालो. आणि या समितीचं होतं की DP प्लॅन हा रद्द झाला पाहिजे अन्यायकारक, आणि नवीन ज्यावेळेस प्रशासक संपून लोकप्रतिनिधी तयार होतील आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळेस येतील त्यावेळेस हा DP प्लॅन तयार करावा अशी सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती. त्यासाठी आपण बंद ठेवलं होतं, निवेदन दिलं सरकारला, उपोषण केलं आणि त्या संदर्भात आपलं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं. आबांनी त्यांचं राजकीय कौशल्य वापरून, राजकीय त्यांचे संबंध वापरून ही आजचे DP प्लॅन हा पहिला DP प्लॅन हा कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर नव्याने प्रस्ताव DP प्लॅनचा सादर करावा असं सरकारने ऑर्डर काढली. आज ऑर्डर काढली, त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद आहे. जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीनं साधारणतः मागच्या 3 महिन्यापासून जामखेड शहरावर जो अन्यायकारक पद्धतीने DP प्लॅन तयार झाला होता, ज्यातून सामान्य जामखेडकरांच्या हातोहात नुकसान होणार होतं, हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सर्व जामखेडकरांच्या वतीनं
ही बचाव कृती समिती तयार करण्यात आली होती. आत्ताच माझे सहकारी राहुल उगले यांनी सांगितल्या पद्धतीनं जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती ही राजकारण विरहित होती. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जामखेडच्या शनी मारुती मंदिरामध्ये ही ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात आलेली मिटिंग आणि त्यातून ज्यांना वेळ आहे आणि ज्यांना जामखेडच्या समस्यांचा अभ्यास आहे आणि जे जामखेडकरांना न्याय देऊ इच्छितात त्याची तळमळ आहे असे सर्व एकत्र येऊन तयार झालेली कृती समिती आणि त्या माध्यमातून या समितीचं नेतृत्व आदरणीय प्राध्यापक मधुकर आबा राळेबात यांनी केलं आणि आम्ही सर्व कृती समितीच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या सोबत राहून या विषयाचा शासन दरबारी पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळामध्ये खूप साऱ्या लोकांनी आम्हाला ह्या विषयामध्ये हेटाळणी केली. जसा आमचा पूर्वानुभव होता हायवेचा, त्या पद्धतीने लोकांना असं वाटलं की काय होणार नाही कृती समितीच्या वतीनं, काही होत नसतं यामध्ये. खूप साऱ्या लोकांना असं वाटलं की अरे हे काय करतात, यांच्यासाठी काय होणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांना सुरुवातीला त्याची चेष्टा झाली, परंतु जसजसं आम्ही या विषयाची जनजागृती करत गेलो, त्यानंतरची 2 मिटिंग शनी मारुती मंदिरात झाल्या, त्यानंतर एक मिटिंग जामखेडचं ग्रामदैवत नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली आणि त्या ठिकाणावरून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून रिक्षा फिरवली, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जामखेडकरांना हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की हा आराखडा आपल्यावर कशा पद्धतीने लादला जातोय. खरं तर जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती करण्याची वेळच यायला नव्हती पाहिजे, कारण की सर्व जामखेडकर नागरिक आणि सर्व जागरूक पदाधिकारी हे जामखेड शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असतात. परंतु हे होत असताना मागील काही वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस नगर परिषद अस्तित्वात आली त्यानंतर जे नगरसेवक निवडून आले त्यांच्या काळामध्ये हा प्रारूप विकास आराखडा मंजुरीपर्यंत जायला पाहिजे होता, परंतु तो व्यवस्थित गेला नाही. जामखेडकरांना विश्वासात न घेता किंवा याची कुठली कल्पना नसताना ठराविकच लोकांना ह्या आराखड्याची माहिती होती आणि त्या पद्धतीनेच तो ठराविकच एका रूममध्ये तयार केला गेला. हे सर्व जामखेडकरांना आता सर्वश्रुत आहे. ते आम्हीच पुन्हा कुणाचे नावं घेऊन उडं करण्याची आज तरी गरज राहिलेली नाहीये. मग खरंच बा जामखेडचे स्थानिक नागरिक कोण आहेत आणि त्यांनी जिथं ज्यांचं दुखतं, ज्याच्या पोटात वेदना होतात त्यालाच त्या दुखण्याची जाणीव असते की मला काय त्रास होतोय. म्हणून इथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन ही बचाव कृती समिती केली, कारण की अन्याय ज्यांच्यावर होतो ते सोडून इतरच लोकांचा ह्याच्यामध्ये इंटरफेअर होता. हे उघडकीस आल्यानंतर आणि याची जनजागृती झाल्यानंतर जामखेडकरांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला आणि जामखेड तहसील कार्यालयासमोर याची उपोषण केलं, धरणे आंदोलन केलं. त्यानंतर जामखेड एक दिवस कडकडीत बंद ठेवलं. अभूतपूर्व असा जामखेड बंदला प्रतिसाद मिळाला आणि मला वाटतं की हा जामखेडकरांच्या मनामध्ये कृती समितीने निर्माण केलेला विश्वास होता, म्हणून आम्हाला सर्व जामखेडकरांनी साथ दिली. आणि त्यानंतर मग आमच्या ह्या विषयाकडं वेगवेगळ्या अँगलनी बघितलं गेलं. कुणी आमची कुचेष्टा करत होतं, कुणी आमचं कौतुक करत होतं, कुणी आम्हाला पाठिंबा देत होतं, कुणी आम्हाला म्हणत होतं यांच्यासाठी काय होणार नाही. परंतु आम्ही मात्र सामान्य जामखेडकरांवर अन्याय होऊ नये म्हणून ह्या कृती समितीच्या वतीनं एक संघपणे मागच्या 3 महिन्यात लढलो आणि काल आम्हाला ते यश मिळालं. यासाठी आम्हाला शासन दरबारी वेळोवेळी प्रयत्न करावे लागले, मंत्रालयापर्यंत जावं लागलं, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जावं लागलं आणि ह्या कामासाठी आम्हाला जामखेड कर्जतचे भूमिपुत्र आदरणीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी अतिशय सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज हा जो प्रारूप विकास आराखडा अन्यायकारक तयार झाला होता तो आराखडा रद्द करून नव्याने तयार करण्याबाबतचा अध्यादेश मिळालेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना असं वाटलं की अरे आम्ही काहीच करू शकणार नाही त्यांच्यासाठी हा एक लिखित पुरावा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या आदेशाने आणि नंतर सचिव पातळीवरून कार्यान्वित झालेला हा जो आदेश आहे, जो आम्ही 23 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना जो अर्ज दिला होता, त्या अर्जानंतर माननीय संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय सहसंचालक नगर रचना नाशिक विभाग जिल्हा नाशिक, त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक संचालक नगर रचना अहिल्यानगर शाखा कार्यालय अहिल्यानगर आणि मुख्याधिकारी जामखेड परिषद अहिल्यानगर या सर्वांना हा लेखी आदेश आजच्या तारखेला कार्यान्वित झाला आहे की जामखेड नगर परिषदचा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे तो रद्द करून नव्यानं त्यांना
प्रस्ताव सादर करावाच लागणार आहे. जुना आराखडा हा पूर्णतः रद्द झालेला आहे. हे आम्ही बचाव कृती समितीच्या वतीनं अतिशय जबाबदारीने तुम्हाला हे विधान करत आहोत. तसा अध्यादेश आमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे पाठीमागच्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही कुठल्या अफवा उठल्या किंवा कुणाचा इंटरफेअर होता ह्याच्यावर जामखेडकर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. जामखेड बचाव कृती समिती ही कुठल्याही एका पक्षाची नसून ती सर्व जामखेडकरांना, सर्व पक्षातील सभासदांना विश्वासात आणि ग्रामस्थांनी तयार केलेली समिती आहे. तशी समिती ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारी असल्यामुळे आणि सर्वांचा हिताचा विचार करत असल्यामुळे आम्हाला जामखेडचं ग्रामदैवत नागेश्वर भगवानाच्या कृपेने हा अतिशय योग्य असा निर्णय भेटलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा सर्व जामखेडकरांचा जो विश्वास कृती समितीनं संपादन केला त्याचं हे फळ निश्चित आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील बचाव कृती समिती जामखेडकरांच्या प्रश्नांवर वेळोवेळी अशाच पद्धतीने लक्ष घालून जामखेडकरांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल. आणि ह्याचा हा सकारात्मक संदेश पूर्ण जामखेड तालुक्यातच नव्हे तर कर्जत जामखेडमध्ये गेल्या वाचून राहणार नाही. मी या ठिकाणी समस्त माझ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की ज्या पद्धतीने अन्याय झाला होता त्यावेळेस सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला याचं जनजागृती करण्यासाठी अतिशय खूप चांगलं सहकार्य केलं होतं. त्याच पद्धतीनं बचाव कृती समितीच्या माध्यमातून आता जो काही झालेला अन्याय आहे तो दूर करण्यात आम्ही यश मिळवलं आहे. याचा संदेश आपण आमच्या वतीनं नागरिकांना द्यावा ही आपणा सर्वांना विनंती करतो.